Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नाशिकचे विद्यमान खासदार आपल्या सोबत आहेत, जे आत्ताच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आलेले आहेत. खासदार हेमंत गोडसे हे सलग दोनदा नाशिकमधून निवडून आलेले आहेत. 2014ला मोदींची लाट होती, त्यावेळेस जवळपास 4.5 लाख मतं मिळाली. पण 2019ला त्याहून अधिक मतं म्हणजे 50% जास्त मतं घेऊन तुम्ही निवडून आलेला आहात. तरीही सर्वेचं कारण देऊन असं सांगितलं जातंय की नाशिकमध्ये दोनदा निवडून आलेला खासदार कुठेतरी ती सीट धोक्यात आहे. हे पटण्यासारखं आहे का? मला असं वाटतं का सर्वे हा आकड्यांमध्ये नसावा का एखाद्या मतदारसंघामध्ये महायुतीचे 5 आमदार आहे असा नसावा. तो मतदारांमधले काय मत आहे हे अतिशय महत्वाचं असतं सर्वेक्षणासाठी. आणि म्हणून नाशिकची जागा ही शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे. आपण गेले 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो आणि हे करत असताना गरीब श्रीमंत कुठला पक्षपाती, कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या जाती धर्माचा हा भेदभाव देखील कधी ठेवला नाही. आणि म्हणून नाशिकसाठी शिवसेनेसाठी नाशिकची जागा अतिशय अनुकूल आहे. आणि जो काही आपल्या देशाचे मुख्यमंत्री सांगताय, देशाचे पंतप्रधान त्यांनी आव्हान केलंय का 400 पार ती काही संपूर्ण राज्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एनडीएने जो काही आव्हान केलेलं आहे आणि तसंच त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की आम्ही 45हून अधिक खासदार त्या ठिकाणी देऊ. आणि म्हणून एक खासदार महायुतीला महत्वाचा आहे. आणि म्हणून जो कोणी उमेदवार दिला जाईल हा इलेक्टिव्ह मेरिट वरतीच दिला जाईल. तुम्ही म्हणत असाल इलेक्टिव्ह मेरिट महत्वाचं आहे, परंतु शिवसेनेच्याच विद्यमान खासदारांच्या इलेक्टिव्ह मेरिट बाबत प्रश्नचिन्ह का उपस्थित होतोय? आपण बघितलं भाजपने पहिली 20 उमेदवारांची यादी त्यांची जाहीर केली. शेवटी म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की शिवसेनेने 8 उमेदवारांची जाहीर केली. त्यामध्ये सुद्धा आता 2 नावं बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अशा पद्धतीनं ज्या सीट धोक्यामध्ये आहेत या भाजपमध्ये नाही आहेत का? या राष्ट्रवादीमध्ये नाही आहेत का? शिवसेनेवरती टांगती तलवार का? या संदर्भातील जो काही निर्णय हा मला असं वाटतं का युतीचे जे काही वरिष्ठ नेते ते त्या संदर्भातील निर्णय त्या ठिकाणी घेतील असं मला वाटतं. वरिष्ठ जरी निर्णय घेणार असले तरी आम्ही पाहिलं मागच्या आठवड्याभरापासून तुम्ही मुंबईत ठाण मांडून आहात. तुमचे कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे तुमच्या समर्थनार्थ या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करतायत. मुख्यमंत्र्यांच्या भेटी तुम्ही घेत आहात. मग तरीही असा का तुम्हाला आग्रह धरावा लागतोय? जी सीट तुमची आहे ती तुम्हाला का मिळत नाही? मला असं वाटतं का आमचा प्रचार देखील म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून आपला प्रचार देखील त्या ठिकाणी सुरू आहे. आपण 5 वर्षामध्ये केलेली कामं, विकास कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय. अतिशय अनुकूल असा प्रतिसाद देखील जनतेकडून त्या ठिकाणी मिळतोय. खरं तर आम्ही इतर खासदारांशी सुद्धा बोललो होतो हेमंतजी, आणि आम्हाला इतर खासदार म्हणत होते की ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन हेमंत गोडसेंनी केलं त्याच्यामुळे कुठेतरी आमचा फायदा झाला, आमच्या सीट डिक्लेअर झाल्या. अदरवाईज आमच्या नावावरती सुद्धा टांगती तलवार होती. पण त्याच हेमंत गोडसेंना आजही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनवणी करायला लागते असं वाटत नाही? नाही, मला असं वाटतं का योग्य वेळी आमचा खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे. 20 मेला शेवटचा टप्पा महाराष्ट्रातील. आणि म्हणून त्याच्यासाठी देखील आज 1.5 महिना आहे. आता बरेचशा उमेदवारात परवा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा, ती देखील त्याच्यावरती देखील चर्चा सुरू आहे. आणि म्हणून आमची जी चर्चा आहे ही आमची जी निवडणूक ही उशिरा असल्या कारणानं त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ तर म्हणतात की आम्हाला दिल्लीत वरून सांगण्यात आलंय की छगन भुजबळांना तिकीट दिली पाहिजे म्हणून, त्यामुळे दिल्लीतनं हे तिकीट फिक्स झालेलं आहे. छाती ठोकपणे दावा करतात. आपल्या देशाचे पंतप्रधान 400 पारचा नारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील महायुतीने 45 पारचा नारा दिला. याचा अर्थ असा आहे का निवडून येणारं सीट, इलेक्टिव्ह मेरिटचं सीट, तुम्ही 2दा निवडून आलाय ना, तर मी तेच सांगतो इलेक्टिव्ह मेरिटचं सीट यांनाच उमेदवारी दिली जाईल. तेच आपलं उत्तर आहे. पण छगन भुजबळ निवडून येतील, हेमंत गोडसे निवडून येणार नाही असं का वाटतंय? ते आता जनता सांगेल ना. त्यांनी पुन्हा एकदा जनतेचा आवाज ऐकावा, मतदारांचा आवाज ऐकावा, ते सांगतील. मुख्यमंत्र्यांनी असं काय कानमंत्र दिलंय की तुमची थोडीशी भाषा बदललेली वाटते? मला असं वाटतं का प्रत्येक खासदार हा महायुतीला महत्वाचा आहे. कुठला खासदार निवडून येईल याला पहिलं प्राधान्य महायुती देईल. ठीक आहे, धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. तर हे होते हेमंत गोडसे, जे मुख्यमंत्र्यांची भेट तर घेऊन आलेले आहेत, मात्र भाषा कुठेतरी थोडीशी बदललेली वाटते. अर्थात उमेदवारी अजून जाहीर झालेली नाहीये. छगन भुजबळ यांचा दावा या सीटवरून आहे, त्यामुळे आता ही सीट नेमकी कुणाला सुटते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.